लग्न केलं मग त्याला वाटतं मी त्या घरचीच आहे, मोल करीन फेल करीन, नुसतं एक काम केलं नाही तरी हानितोय मारितोय. बघते ना आता आईकडं बी बापाकड पण जातच नसते आता मी नांदायला फिंदाय गेलं चुलीत तसलं नवरा तसलं नवरा तीन काय बघतीस तसलं काय झालं काय केलं वाटोळ दिला तसला नवरा करून मला. आता काय झालं कशात बिघडलं मारण्याचं हाणलंय बघ दिसतात का वन कशाहून काय झालं होतं त्याला गोळा उठवतोय एक काम नाही केलं की. काय त्या पाहुण्याला आता समजून ही लावलं होतं नीट नाटक लेकराला लावलेलं काय होतंय बाय त्या पाहुण्याला का म्हणून तसं करतात कुणाला ठावाय ते राहुलला काय झालंय काय नाही बाय. मग त्याला एखाद्या भूतानी झोट काय म्हणतात ना झपाटलंय का काय ती हाडळणी फिडळणी झपटीन त्यांना ते अंगच्याच बाजीन द्यायचं. आता माझ्या माग पळत होता एक फोक घेऊन मोठा येऊ द्यायचं ना मग घरा पाहू. त्याला म्हणलं एक घरी तुला दाखवते कस काय ती. आता नाही बाय त्या नाण्यावर डबा पडू दे तुझ्या बापाला येऊन दे त्याला बी आता चांगला सोमवार बघते मी म्हणत होते ना ग बर का इकडे इथली इथं सुईर पण त्यांना कुठं कळत नाही ना ऐकायला येत नाही. तुम्हाला लय पटलं होतं ना. आता ते गावात त्यांचं काय झालं गडी माणसांचं आणि मला काय कोण देते का समजू तुझं. मी तरी म्हणत होते ना ग रडले पडले तुमच्या पुढे मला चांगलं आमल्या संग लग्न करायचं होतं. ते दिला तसला टाकला करून आमल्या चितकाले केस आहेत. हा अग पण केसाचं ह्याचं काय करायचं पण माणसं चांगले होते तुझ्या बापाला वाटलं आता लेकरू असं निघन म्हणून काय आहे का कुणाला माहिती. काय नको बाय मला सांगू मी नांदन फिन्न मी अजिबात जात नसे टाकल्या का आता नांदायला बारा खोडीचा. पाहुण्याला किती समजून सांगितलं किती केलं तरी ते राहुल ऐकतच नाही तर बाया वाहनात ना गुणात मी मरणाचा त्याचा जात सहन करते तरी त्या आरती संग येते त्याचं लपड चालू या. कोणाच्या त्या आरतीन कुठून आणली कुणाला ठाव कुठं आहे कुणाला ठाव काय माहिती घरा शेजारी घर आलंय बाया कुठून खपली काय माहिती बाय माझ्या म्हणाला कार म्हणा काय ती पोरगी आल्यापासून दिवाळीपासून कार कसाच मांडीवलाय बाय कुणाला ठाव कमून ती पोरगी त्याच्यासाठी आली नान्न मोडून. अगं मग तिला दाखवावं लागन एखाद बारला झपाटा मग चांगला. काय नाही बाई तिला झपाटा दाखवणार तर काही दाखवते कशालाच भेट नाही. कशी भेट नाही मागच्या वेळेस मी मरणाची बेले तिला का ती भेलेच म्हणते भांडले या मरणाची भांडले तर मला होतं न ग बाय आपल्याला इथली तर गडी माणसाचं मला त्याच्याच तुझ्या बापाचा राग येतो. काय नाही गडी माणूस आणि फिडी माणूस बाई माझी बी जीव देईन पण तिकडे जाणार ना आता. जीव काय आपले जीव वर आल्यात का काय आपण बघू ना मग चार लोक बोलवूत काहीतरी करूत ना द्यायच्यात. चार लोक बोललो की नाही होऊन पडतोय ती पण भवानी हे पण वळू गाव वळू कसं होत बघूत ना मग काय चाललं त्यांच्या रांगड्या ती बघते ना जीवाचं ग बाया नुसतं खेळणं केलं त्यांनी. आपल्याला वाटलं बाया नको बाया चांगलं पोरग आई जाऊ दे बाया पुढे जात नाही येत नाही घरीच असतं गावावरच राहत्यात करत्यात खात्यात. अगं त्याला कळलं तर पाहिजे जायचं यायचं अचाबक कळणार कुठं जायचंय का ती. आपल्याला चालवल्यात ग ह्या 4 महिन्यात लय नको नको केलं बाय त्यांनी मला. आणि ते काय आल्यात तर खरं माघार काठी कशाला आणली राहुल. ही कुत्रे आहेत ना तुमच्या इथं त्यामुळे म्हणलं. काय कुत्रे आहेत का पुरीला हाणत येतात काय पुरीला हाणलंय वळवळ केल्यात. कोणी हाणलंय तिला विचारा बरं मी कावा हाणलंय तिला. तुला म्हणलं होतं तर ऐकतच नाही ना ऐकायचं तर पत्त्या नाही बापाचा बी. मार खायचं कारणच ती ऐका ना तिला म्हणलं शिळ्याला पाणी तिला नाही म्हणत मी तुझ्या बापाला म्हणते की मी म्हणत होते गावातली गावात सुईर पण नग करायचं. काय चावत आहे काय गावातले काय चावत आहे काय पुरीचे ही पाठडण नाही हाणलं बरं का सांगतोय तिला 2च झापड आणलेत मी 2 झापडाच्या वर हाताचा वळण त्या लाकडाचा मला कळत नाही काय तो त्याच फोकाने हाणलंय म्हणतो कुत्र्याला हाणा आणलाय. ते म्हणलं तुमच्या इथं कुत्रे बरं मी सांगतोय तिथं शेळ्याला पाणी पाज म्हणलं ती म्हणजे तुम्ही काय करतात दिवसभर आणि बार माहिती आरती मला बोलली की हेच झालं कुणाच्या आहे कुठं आली कुणाला ठाव लपड चालू आहे झालं लय झपकी माग हात पाय धुवून बरं आता कस काय मारतात ती मारून दे बरं तम मारून तुमचा हेच लाड झापड लावून हाणायची ते हाणून दे बरं कसं जायचं मरणाचं पुरीला हाणितलंय काय पुरीच्या लाल काठड केलं ही पुरी पडली घरात बसून
तो काळी झार केली पोरगी काय म्हणत होती डांबर का थापलं दुसऱ्या काय? वाड्याला की नको बाबा आपलं इथलं नाही नाही काळे जर केली काय डांबर तापली काय माहिती तिला काय हो. माहिती काय ए, केलं उठ रे तिकडं मला यायचं तुझ्या संग म्हणजे उठ. हा बघ ही- बरं ही हाय शिकवलं का बघ तुम्हाला? बरं अहो, चप्पल चप्पल घेतली बरं का आता त्या दिवशी नवी नी बरे कशी आव तुम्ही मला ती नाटकच सांगू नका तुमचे लय नाटक झाल्यात आता मग- मी मग- चांगलं ओळखलंय तिला तुम्हाला लावायची का नाही गुढी सांगा बरं का हा बघू नाही लावायची जा काय करायची ती म्हणजे? करा. हा, नाही लावायची. आरती हा? ओ परत नाव घेऊ बसाव नको बघ ते नाव घेतो तर किती राग घेतोय सगळे कोण मिरच्या काय लागत करायची ना असते तुम्हाला ती बघा आता करा काय म्हणजे करायची नाही मी लावायची काय म्हणतोय तुम्ही नाही. शेण्या सुरतात इतकं टेन्शन नाही नाही घ्यायला ते पाहिजे अन्नाल ते म्हणून मागल ती मी पोरगी लावली आता तिच्या बापाने बी माझ्या मोर डोकं फोडून घ्यावं द्या तरी पोरगी लावित नाही त्यांना कशाला डोकं फोडायला होता आपल्या आपण तिघांनी मिटवायचं आणि काय चालायचं. नाही ठिकाणी मिठू मिठू तर इथपर्यंत आलंय त्याने केलंय ना त्यांना आता इतके दिवस नव्हतं मला वाटायचं जाऊ दे बा चालू असतं नवरा बायकोचं जाऊ दे बा नव्हे तरण्यांचं चालूच असतं ही सैन करून घेतलं मी पण ऐका आता की, नसते घेत. ऐका की लावा की बाबा, लय काम पडलंय राव तिकडे लय काम पडलंय हिला सांगा बरं का उलट बोलते मला आर तुला बोलते हिला आता सांगा मी पण चप्पल काढत असते आहे तू तुला जावायचे नसते ठेवीत मी मग उलशिक पण म्हणजे हा. आणि बरं, हे शिकवलं का तेच तुम्ही हा? म्हणलं काय शिकवलं काय शिकवलं जावायला चप्पल काढीन तुमच्या आईने ती शिकवलं का तुम्हाला नव्या तरण्या पोरी असल्या की त्यांच्या घरी जाऊन बसायचं गुलगुल हा इराची माता आरतीच्या बेडवर जाऊन पडतोय वर टांगड्या करून या बाबा बाबा हा? बाबा बाबा लाज वाटते का तुम्हाला बरं सासू देखता बी हाणायला तिची आई आहे ना तुला सोबत म्हणते राहुली हा बघा बघा जरा शिकवा बरं पडते आता माझ्या बी आमच्या डोक्याच्या बाहेर चल इकडं. काय पिसळते काय पिसळते मग तुम्ही मी बी तर जरा म्हणतो वावर तुमचं बोला आता खानदानच तुम्हाला पिसळलंय. हा आमची खानदान पिसाळीन तुमची हा. नीती भूकत चलती मी होय काय म्हणतोय जाऊन द्या नका कालवा करू ए, चल काय नाही जायचं फीचं नाही अजिबात याचं अजिबात ऐकून घ्यायचं काय नाही करायचंय ना? असंच खळगुटावून पण करून प्रत्येक वेळेस नादी लावतो काय सगळ्यांना करायचे तुला काय हा. करायचं नेमकं नेमकं तुला काय नाही करायचं मला सोडचिट्टी पाहिजे परत सांगतो बरं का जमणार नाही सोड चिठ्ठी नाही काय सोड सांगता तुम्ही काय सोड चिठ्ठी सतरा तर बारा सोड. सांगता म्हणून मला सांगा. सोड चिठ्ठीच हा, जा, पाहिजे. जा. हा मलाच पाहिजे तुझ्याकडून सोडचिट्टी मला काय राहायचं नाही तुझ्यापाशी पण मी हा. काय म्हणतो इतक्या सहजासहजी फुजूल गोष्टी सोड चिठ्ठी कशाला घ्यायची कशाची कसली फुजूल फुजूल गोष्टी? आज गोष्टी? किती दिवस हा? झालं पोरगी तर सैन ऐकून करते. घ्या 2 मिनिटं ऐकून घ्या 2-4 दिवस चलती परत मी त्या आरतीच्या घरी गेलो तुला हानमार केली तर घे ना सोड चिठ्ठी तिच्या हा, देखत नाही, हानितोय नाही, मला लय तिच्या झालं. देखत हानितोय मला मग हा? पुरुषाने येतच माणसाच्या बघ कसा अंगात पुरुषाने थोडं. येतंय हा. ह्याच्या मग आगात नाही पुरुषाने जीवन तिथं कावळ्याला जाणार. आवात ना तिथंच पुरसा नाना मी काय म्हणतोय थोडं ऐका तुम्ही 2 आता मिनिटं ऐकायचंच माझं. नाही आता काय करावं तुम्ही आता काय नाही काय बसलंय ती आता काय मला ऐकत आहे? पायावर जरी नाक घासलं तरी मी येणार नाही हा, पटकून. दिशेने पडतो तुला अयो. नीट सांगते मी हा सांगा त्या घरी बरं. होत्या तेव्हा लय ऐकून घेतलं मी नाही कारण ना हा आता शहाणपणा सांगा. करतोय इथं येऊन येऊन बस जाऊन- दार हो. आपल्याला नाही जायचं आता ना काय होऊन दे आता बघू काय व्हायचंय ती पुढली बात काय नाही जायचंच नाही तो अजिबात आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाही 2 मोठले बोलते तो आता मध्ये खायचाच नाही अजिबात कसा सर नाही इकडं, खायचा सर हा? इकडं. कसा नाही खायचा मार मी खाते ना हिचं काय होतंय हा बघा बघा हिचं काय होतंय तो आयला तरी नीट बोल माझे कसे का असणार सासू मग? पण सोने किती जरी पाया पडला तुला सांगते मी जात नसते तुला किती पगळ तिच्या माणसाला ऐकून अगं तुला घ्या, कागद तू गपकी बाया उलीशी हा मग मी तेच सांगितलं तू गप्पच बसत नाही कवा माझ्या लेकराच्या मागचा कारकासा जाईन आणि ऐका, करा काय नाही. काय नाही कारकासा तेव्हा काय? मागतोय सोडचिट्टी मला सोडचिट्टी पाहिजे कशाला माझ्या ते संग राहायचं सोडचिट्टी नाही म्हणलं? मला राहायचं नाही तुझ्या संग आता बघा बरं का परत तुमच्या दारात गप्प पडून अरे राहील. तुला नाही बोलत जा नवऱ्याला ग बस जरा बर का हे यार तू सोडची अरे तू 2 मिनिटाचा राग तुझ्या आयुष्यभर आहे. आता म्हातारे कोतारे झालेत भाऊ भाऊकी बहीण कुणी कुणाचं नसतं होय त्यामुळेच ना म्हणलं 7,000 मला 7 दिन नवरा सांग बरं तो कावा साथ दिली नाही हा तुला कोणतं काम तुला सोडून केलं दारेवर तुला नेली कांदा काटा प्रत्येक कामाला सांगा असते दारात बघितलं का बोललोच बघ की बा, कसं ऐकून हाय घ्या. त्यांचं. किती बोललं तरी त्या ह्याच्यावर आहे बा पाण्याच्या ते बाता मिथल्या बारा आपला मिथल्या बारा इतका लाफाट माणूस आहे ह्यो. आता मी कसं बोलावा बाई मी नाही म्हणावा आता आपल्या दारात आल्यात म्हणले म्हणते मी बघा काय म्हणतो आता थोडं समजून घ्या मी काय कसा म्हणतोय इथून गेले तिथं रांगत रांगत आता खुर्ची बसन जावायची पोजच असते तुला हा, काय पण करायचं त्यांचं बरं नातं ऐका की हेच 2 करायचं. मिनिटं मी काय म्हणतोय आता ही सोड चिठ्ठीचं नी काय करायची आता तुम्हाला तर माहिती आहे रागाच्या भरात माणूस 2-4 झापडे आणतच आता मामा नाहीत एवढं काय आणत्यात होय रागाच्या ह्याच्यात मामा नाहीत काय तुम्हाला का 2-4 टोकं टाकीत तिला नाही हाणलं कधी नाही बाय आमच्या म्हाताऱ्याने नाही बाय कधी हाणलं मग त्यामुळेच म्हणतो सांगतोय निमताळ होत असतं माणूस असतीच नाही बाय माणूस ती पाण्याच्या भाता सांगू नका आणि मला बोलू नका तुमचं तुम्ही निघून जा मी बघन काय करायचं उरक रे काय उरकन मग फिरक काय येणार नाही मी
हा तुम्हाला वाटलं काय तिथं चिटकत आणि तिथं नाही भागलं नाही, तिथं आला किती चिटकून दे पण त्याला जायचंच नाही आता बघू मी काय सोड असेल. चिठ्ठी घे ना खरं सांगतो पाहिजेच तुम्हाला मला घेईन हा, म्हणजे बरं. काय पाहिजेच मला काय काय एखादा कागद आण घरातून जा आणि आम्ही कागदावर इथं नसती. सोडचिठ्ठी द्यायला काय येड्या पिढ्या समजूला काय आम्हाला लिहून- माळा वाढल्या लिहून घेतो ना परत इकडं हा. माग फाशी बिशी घेतली सोडचिठ्ठी तिने द्यायला. अयो माझं काय नडलं नाही बाबा हिरामन मी- तुझ्यासाठी फाशी घ्यायला काय नडलं नाही माझा निघूट काय बोलती पोरगी काय बोलती राव बघा राव तुम्ही हात बीत मोडीशील माझा बाबा सारपणा तिकडं तिकडं काय दिबाला लिहून ह्याच्यावर चल काय जाऊ लिहून कागद आणलाय मोकळा आणि ह्याच्यावर येड्या लिहून पिढ्या समजूला काय मूर्ख आहेत का काय माळा आम्ही बुद्धी मी पुढे गेलो आणि माग पुढं काय बरं वाईट केलं त्यासाठी मला ह्या कागदावर लिहून पाहिजे आणि कमून करीन काय ते अयो, काय आणि माझा काय- खिटूर आडलाय माग पुढं काय मागं कराय पुढं हा? करायचं. आणि जाकी मी जाय ना तिथं हा, जाकी जा. मग कुणी आडिवलंय मला लय राग आला बर का आता माझा आता तुम्हाला किती राग येऊ नाही तर काय लोभ येऊ काय तुला- येऊ पण तुला तुम्हाला नाही न्यायचं, आता तू- लय सैन केलं तुला यायचंय का नाही जाय जा पुरीने सैन केलं माणूस म्हणतो जाऊन दे बाय असून द्या हाय हाय बाय आपलं जवळ नग बाय तर त्याने आमच्या फारच टाळूच मुतायला लागले हाय का जावं हाय तर म्हणून गेलतात ना जाऊन तुम्ही त्या काय म्हणते ते ऐकून घे ना माग मोर काय तुला नाही काय आणि माहिती. काय आणि का आम्ही नाही तसले हा? माग मोर शिव्या द्यायला तुला यायची का जा ना यायचं चल बर का तुला अरे सांग. इकडं. चल बर का बघा कपाळाला टिकली नाही रोप नसू पडते आता. रडू रडू तीच म्हणलं रडू रडू पडली ना होय, कपाळाला टिकली. मारल्यावर ही टिकली पडली का काय झालं टिकलीलो लावूनच वाढवी ते आयुष्य म्हणजे असाच माझ्या आयुष्यात तुम्ही करशील माहिती- वाटलं राख माहिती- रांगून काय गाडीवर करायचं ते भरा करा. भरावला एखादा म्हणतात मग कुठं गेली काय बरं हिथंच आलं टपकीनी निघून चल ना तो अग बाई काय पाहुण्याचं आहे ग अहो मी काय म्हणतोय तुम्हाला 2 मिनिटं ऐकून घ्या ना माझं काय ऐकून घ्यायचंय तुमचं लावा कितीला परत नाही हानीत परत जाते आरतीच्या तोंडाकडे बघितलं तर माझं तोंड फोडायचं खरं का हा कुणा नक्की शपथ सासूची शपथ काय नाही का तिची शपथ मरा नका सासू मरून दे वील. आहे का तिची शपथ घेतली आणि ती तुमच्या उन्हात आईची तिथं- घ्या माझ्या आईची कशाला घेतात ती लय लांब आहे त्याच्या डोक्यावर ठेवायचा काय ना 40 गाशीत किलोमीटर. घ्या हवेत हवेत किलोमीटर. पण वाऱ्याने काय घ्यायची तुला तुला जायची काय त्यांच्या बाग परत तुला दारात येऊ द्यायचे नाही बर का मी लय खंबीर आहे राव तुमच्यासाठी हा. नाही राहिलं ती मी लय खंबीर आहे तिला चल रे बघ हा न, याला हे म्हणते गं, खरी आणि बायको. असे नखर करून 3-3 बारा येत जाऊ नको मग काय नकर केले तर कशाला दिलात जितकं करून मग? मारलं नको तरी तुम्हाला कशाला आलं लागू ग नको तुम्हाला कशाला लागू. दिलात ग मग करून 4 दिवस ट्युशन मग पुन्हा मला लावशील 4-8 तिथं दिवस बघते मी त्यांचं कस काय ते हा. दिवस झाले नको त्यांचे तोंडाला लागू नको तोंडाला लागू अरे त्यांची लय हा ही केल्याची नाही एकदा ही नको व्हायचं तोंडाला लागू चल बर चल चल ती त्यांच्या आईला मिथल्या. हानीत असते आणि तेव्हा त्यांना ती शिकवित्यात तुला मिथल्या चल येतो का सांग मिथल्या ए चलो कशाला घ्यायचं संग आता हा गप चला अरे माहेरचं सासरचं कुत्र सुद्धा अप्रोक असतं म्हणतात ना जाऊ का? जाते परी कुणाच्या तोंडा पिंडाला काय लागू नको काय नको हा. नाही नाही कुणाच्या तोंडाला लागती म्हणून कुणाच्या ती मार कशाला खाती लागत हा तुमच्याच घरातले तर आहेत तसे कोण कोण काय म्हणत हा. नाही तिला आता मला जाऊ कुणाच्या का? तोंडाला लागते मी हा? कुणाच्या तोंडाला लागते मी होय र? हा? घरची ना दारची आई बापाची ना हे काढली ती काढली ठेवतोस मला किती स्वतःची चव घालून घेशील हिथं तिथं मार खाती काय कोणी आता. खाईन का मी मार आपण जाऊ ना बरं का काय झालं ती तसं झालं फोडीन थोबाड मग हा लाडाला येते का पुढे ना थोबाड जातो एकटाच तिकडे नाही जा ना एकटाच त्या बाबाने बघितलं असतं काय म्हणलं असतं त्यो हा बाबा बघितले कस काय थोबाड रीती? तोंडा कस काय रीती? काय